मॅडम, एम-जी-एम कम्युनिकेशन ऑफ मीडिया या संदर्भात जे काही आता कोर्सेस आहेत, जे आता तुम्ही जे काही तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यातून तुम्ही हे आता कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि आपला मराठवाडा, विदर्भ असेल किंवा इतर सगळीच महाराष्ट्रातली बरीचशी मुलं-मुली तुमच्याकडे येत आहेत. तर हा नक्की अभ्यासक्रम काय आहे? त्यातून काय शिकवलं जातं आणि मुलांना काय त्याचा पुढे उपयोग होईल त्यांच्या आयुष्यामध्ये? अ, खरं तर हे कॉलेज खूप जुनं आहे. 1992 ला हे कॉलेज सुरू झालं. सुरुवातीला जे प्रचलित म्हणजे सगळीकडे जे कोर्सेस चालायचे हं, बी-जे, हं. एम-जे आणि 2007 ला मी या कॉलेजची प्राचार्य पद स्वीकारलं आणि 2007 ला स्वीकारल्यानंतर मी असं ठरवलं, की का नाही आपण ग्रॅज्युएशन सुरू करू. हो. तर मी बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड मीडिया हे ग्रॅज्युएशन सुरू झालं. बी-एम-सी-जे हं. आणि त्यानंतर म्हणजे ते मराठीमध्ये शिक्षण होतं हं, आजपर्यंत. हं, हं, हं. पण त्यानंतर आम्ही बी-ए इंटरनॅशनल जर्नलिझम हा प्रोग्राम सुरू केला. अच्छा. ज्याला युनेस्कोनी पूर्ण त्याचं डिझाइन केलेलं आहे, त्याचा सिलेबस जो आहे. ओके, ओके. तर हा जेव्हा प्रोग्राम सुरू केला, तेव्हा 4 विद्यार्थ्यांवर तो प्रोग्राम सुरू झाला. हं, 2009 ची गोष्ट आहे. आणि आज जेव्हा आपण बघतोय, तर विद्यापीठ जसं झालं आमचं हं, हं. एम-जी-एम विद्यापीठ. येस. ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. हं. तर विद्यापीठ झालं म्हणजे आम्हाला असं आहे, की आम्ही दर 6 महिन्याला पण आमचा सिलेबस चेंज करू शकतो. ही हो, खूप हो. मोठी गोष्ट आहे. कारण मीडिया हा क्षणाक्षणाला बदलतो. येस. आता काय तुम्ही Twitterवर आहे, आता काय तुम्ही Facebookवर आहे, हं, Instaवर आहे, हं, पॉडकास्ट आहे, हं. खूप गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे आता फक्त प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक ह्या 2 गोष्टी नाही राहिलेल्या. हं, हं. इतक्या गोष्टी म्हणजे इतकी दारं खुली होतात मीडियाचं शिक्षण घेतल्यानंतर. येस. आपण जे म्हणतो ना 360 करियर, हो, हो, तर हो. हे मीडियामध्ये आहे. नक्की. म्हणजे आज तुम्हाला वाटत असेल, की एखाद्याचं Facebook पेज चालवण्यासाठी Facebook मॅनेजर पाहिजे. हो, हो, हो. कितीतरी मुलं आज आहेत. यूट्यूबर आहेत. ते मंथली 1.5-2 लाख रुपये कमवतात. हे तर आहे. हं, हं. पण माझ्या कॉलेजचा विद्यार्थी आज न्यूयॉर्क सिटीमध्ये काम करतो. अरे वाह! बरं. हो, हो. एक सिद्धी महातोले नावाची विद्यार्थिनी आहे, अच्छा. जिने आमच्याकडून बी-ए इंटरनॅशनल जर्नलिझम केलं. ओके. ती आज रॉयटर्स सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करते आणि न्यूयॉर्क सिटीला तिचं बीट आहे. ती तिथे काम करते. बरं. अभिनय आहे जो हिंदूसाठी काम करतो. हं, हं. जो गुजरातमध्ये सध्या हिंदूचा पत्रकार आहे. बरं, बरं. आशय एडगे आहे जो BBC मराठीमध्ये आहे. क्या तो बात पण आपला है! विद्यार्थी. म्हणजे अशी काही भरपूर नावं हो, सांगता हो, येतील. हो. मी असं म्हणत असते, की इथलं फुलंब्री एक छोटा तालुका आहे. हं, फुलंब्रीच्या आजूबाजूच्या खेड्यातला विद्यार्थी ते फॉरेनचा विद्यार्थी. हं. एवढे सगळ्या म्हणजे भारतातले तर विद्यार्थी येतातच येतात तिथे. पण दुबईवरून विद्यार्थी आपल्याकडे येतात. तर बरोबर. अशा या सगळ्या परिसरातून विद्यार्थी इथं येतो. हं, हं. यावर्षी सुद्धा केरळ, बेंगलोर, अच्छा. हरियाणा, त्याच्यानंतर कलकत्ता इथून विद्यार्थी आहेत. अरे वाह! तर हं. विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्याचं आमचा असा सातत्याने प्रयत्न असतो, की इंडस्ट्री हं. आणि हे आम्ही जे शिकवतो, बरोबर. ते म्हणजे सायमल्टेनियसली जायला पाहिजे. हो, हो. त्यासाठी मग कुठलाही संपादक येऊ देत, कुठलाही रिपोर्टर येऊ देत, हं, कुठलाही त्यांचे स्पेशल वर्कशॉप आपण घेतो. हं. त्याच्यानंतर त्यांना इंडस्ट्रीसोबत आपण टाय अप केलेले आहेत. बाहेरच्या 2 युनिव्हर्सिटीसोबत आपला एम-ओ-यू झालाय, हं. जेणेकरून इथले विद्यार्थी आता अमेरिकेमधल्या ब्रिजवॉटर स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 1 सेमेस्टरसाठी शिकायला जाऊ शकतो. अच्छा. किंवा यूकेमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकमध्ये शिकायला जाऊ शकतो. बरं. आणि एम-ओ-यू झाल्यामुळे त्यांच्या फीसमध्ये पण खूप म्हणजे तफावत आहे. हं, हं, हं. ओरिजिनल फीस आणि आपल्याला जी त्यांनी कोट केलेली फीस आहे अच्छा. विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी आहेत विद्यार्थ्यांना. अरे वाह! अजून एक महत्वाचं, की आपलं स्वतःचं रेडिओ स्टेशन आहे हो, हो. 90.8 एफ-एम. ज्याच्यामध्ये मुलांना खूप गोष्टी ऑडिओ, मिक्सिंग, रेकॉर्डिंग. स्वतःच्या आवाजावर काम करता येऊ शकतं. हं, हं. तिथे प्रॅक्टिकल मुलांना इन हाऊसमध्ये मिळतं. बरोबर. बाई माणूसमध्ये मिळतं. रोज मुलं त्यांचे बुलेटिन करतात. हो. इंटरव्ह्यू घेतात मोठ्या-मोठ्या लोकांच्या. तर हे सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेशन आपण देतो हं. आणि अभ्यासक्रम तर तुम्ही म्हणाल हो. एम-ए, एम-सी-जे हा जो सगळीकडे चालणारा अभ्यासक्रम आहे, पण त्याला पॅरलल आम्ही एम-ए ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन अच्छा. पी-जीमध्ये केलं.
येस. ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करून कुठल्याही ग्रॅज्युएशन करून मुलगा आला, तर एम-ए ब्रॉडकास्ट विद्यार्थी 2 वर्षामध्ये इतका चांगला तयार होतो, की त्याला कुठलंही मीडिया पटकन त्याला जॉब मिळतो, हं. स्वतःचं काही सुरू करू शकतो. अच्छा. असं चालू चालू आहे. आहे.